देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे लाखो कामगार 2 दिवसाच्या देशव्यापी संपावर गेलेत। रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, पब्लिक सेक्टर, कारखाने, टॅक्सी, रिक्षा, फेरीवाले, माथाडी कामगार, अंगणवाडी, महिला या आणि इतर क्षेत्रातील कामगार संघटना या संपात सहभागी झाल्यात। मुंबईला मंगळवारी दिवसभर वेटीस धरणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतल्यानंतर संपात मात्र फूट पडली आहे। शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं या संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। आज पहिल्या सत्रात 500 ते 700 बसेस मुंबईच्या रस्त्यावरती धावतील असा दावा बेस्ट कामगार सेनेनं केलाय। त्यामुळे आज मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र बेस्ट कृती समितीनं संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरात जाहीर सभा होती। केंद्र सरकारच्या विविध योजनेतून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत। त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जोरदार तयारी केली असून आज 11 वाजता मोदी सोलापुरात येणार आहे। सोलापुरातील पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या प्रत्येक सभेत धनगर समाज आंदोलन करणार असून काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली। आलोक वर्मांना पुन्हा सीबीआय संचालक करण्याचे आदेश दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधलाय। डोंबिवलीच्या नांदिवली भागात पुन्हा एकदा महिलेची छेड काढल्याचा प्रकार घडलाय। मात्र यावेळी छेड काढणाऱ्यांनी महिलेनं तिच्या मैत्रिणींसह त्या छेड काढणाऱ्या पुरुषाची पब्लिक धुलाई केली। इतकंच नव्हे तर त्या पुरुषाची धुलाई करत त्याला नांदिवली ते सागाव रस्त्यानं मारत त्याच्या घरी नेलं। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ देखील या महिलांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केलाय। पण या घटनेची पोलीस तक्रार न करता पुरुषाच्या परिवारातील पत्नी आणि मुलांचा विचार करत त्या पुरुषाला त्याच्या पत्नीसमोर हजर केलं आणि घडलेला प्रकार सांगितला। वसईमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली। पोलीस ठाण्यात येऊन भाजप कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला। या प्रकरणी विजेंद्र कुमार यांच्यासह 7 जणांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। वसईत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांवर वालीव पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तस्करांना ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकानं डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली। या तस्करांकडच्या एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये गोणपाटात गुंडाळलेलं जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आलंय। या खवले मांजराची किंमत 40 लाख रुपये असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली। हे खवले मांजर कोण खरेदी करणार होतं आणि आरोपींनी ते कुठून आणलं याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील जवाहर कंपाऊंड इथल्या भंगार साठवलेल्या दुकानाला आग लागली। अग्निशमन दलानं अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली। जुना मुंबई पुणे महामार्गावरती वडगाव मावळ इथे हिंदुस्थान पेट्रोल पंपावरती एका दुचाकीला अचानक आग लागली। पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तत्काळ धावपळ करून अग्निशमन उपकरणं वापरून आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली। कांदिवलीतल्या एकतानगर इथे एका 7 मजली इमारतीला आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मालवणी पोलीस आणि अग्निशमन दल याचा तपास करतात। प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्या प्रकरणाचा वाद आता दिवसेंदिवस विकोपाला जातोय। नयनतारा सहगल यांनी संमेलनाला येऊ नये हे सांगितल्यानंतर आता आयोजक समितीनं विविध नवीन उद्घाटकांसाठी जोरदार शोधाशोध सुरू केली असल्याचं कळतंय। ऐनवेळी साहित्य संमेलनासाठी दुसरा नवीन उद्घाटक मिळणं सध्या अवघड होऊन बसलंय। सहगल यांना पर्याय म्हणून कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी यावं असं समितीकडून सुचवण्यात आलेलं आहे। महावितरण, महाजनको आणि महापारेषणमध्ये होत असलेल्या पुनर्रचनेविरोधात 3ही विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारलाय। शासनानं संपकऱ्यांवर जरी मेस्मा लागू केला असला तरीही कर्मचारी संपात सहभागी झाले होते। सीबीडी बेलापूरमधील केंद्र शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागातील कर्मचारी आणि अधिकारी आपल्या विविध 20 मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 दिवसांसाठी सामूहिक धरणं आंदोलनाला बसलेत। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय।
कोल्हापूर जिल्ह्यातील कोतवाल संघटनेनं आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केलं। गेल्या 34 दिवसांपासून कोतवालांची संघटना या ठिकाणी धरण आंदोलन करते, मात्र त्याकडे कोणत्याही नेत्यानं लक्ष न दिल्यानं त्यांनी हे अर्धनग्न आंदोलन केलंय। शासनाकडून मिळालेली दरवाढ मान्य नसल्यानं राज्यभरात कोतवालांचं मानधन वाढीबाबत बेमुदत आंदोलन सुरू आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचं प्रसिद्धीपत्रक जाळून कोतवालांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघटनेनं दिलाय। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी C2 संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो महिला सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती शहरात देशभक्तीपर गीत गाऊन भजन करून एक अनोखं आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। अंगणवाडी, बालवाडी, आयटक संघटनांसह विविध संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील महाविद्यालयातून बडतर्फ केलेल्या 2 प्राध्यापकांना पुन्हा रुजू करून घेऊन त्यांना पूर्ण पगार द्यावा आणि या प्राध्यापकांना बडतर्फ केलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांनी जोरदार निदर्शनं केली। अकोल्यात विविध कामगार संघटनांनी अशोक वाटिका इथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटना आणि कृती समितीनं मिळून हे आंदोलन केलंय। असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांबाबत मंगळवारी आणि बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला। संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। इचलकरंजीत दिव्यांगांच्या न्याय मागण्यांसंदर्भात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात दिव्यांग संघटनेनं बेमुदत चक्री उपोषण सुरू केलं। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल येथे शेतकऱ्यांची थकीत FRP रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं। 14 दिवसात ही थकीत FRP मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठवाडा विभागात साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने उलटले तरी पहिलं बिल न काढल्यानं औरंगाबादच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला बुधवारी शेतकरी संघर्ष समितीनं टाळं ठोकलं। शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलाचे पैसे त्वरित न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीनं दिलाय। शिवसेनेच्या वतीनं कुटेवाडी गावातील 70 फूट खोल कोरड्या विहिरीत सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू होतं। तीव्र दुष्काळ परिस्थिती असतानाही सरकारकडून काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे। सरकारकडून अद्याप दुष्काळी उपाययोजनेवर अंमलबजावणी करण्यात आली नाही। त्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पशुखाद्य देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज बीडमध्ये होणार आहे। जिथे सभा होणार आहे तिथे शिवसैनिकांची जय्यत तयारी सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातही चारा छावण्या सुरू करण्यासाठी बुलडाणा खामगाव रस्त्यावर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। चक्काजाम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी उत्तर भारतीय समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात सुरेश धस यांच्या पोस्टरला काळं फासून जोडे मारून निषेध केला। दिल्ली आणि चेन्नई उच्च न्यायालयानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीला प्रतिबंधित करून ठाण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री सुरूच आहे, त्यामुळे त्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शेकडो औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्री बंद करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जळगाव सुद्धा ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी मोर्चा काढून हल्लाबोल केला। या आंदोलनात जिल्हाभरातून सुमारे 2500 केमिस्ट बांधव सहभागी झाले होते। यावेळी औषधांची दुकानं बंद ठेवल्यानं रुग्णांचे मात्र हाल झाले। इचलकरंजीतल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं, मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। कल्याणमध्ये होणाऱ्या सिटी पार्कचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडलं। ठाण्याप्रमाणेच कल्याण डोंबिवली शहरात मेट्रोनंतर अंतर्गत मेट्रो आणि हवाई रिक्षा प्रकल्प राबवा अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी केली। या कार्यक्रमावेळी मनसेच्या 10 महिला कार्यकर्त्या त्यांच्यासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याच्या तयारीत होत्या, मात्र खडकपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा डाव उधळून लावला।
काही पक्षांसाठी निवडणुका महत्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्वाची आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती नाव न घेता निशाणा साधला. अंबरनाथमध्ये सुरू झालेल्या शूटिंग रेंजच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबईच्या विकास आराखड्याच्या संदर्भात वारंवार आरोप करण्यापेक्षा आधी मुख्यमंत्र्यांनी बजावलेल्या नोटीसीला उत्तर द्या आणि मगच आरोप करा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावलाय. राहुल गांधी यांनी NSUIच्या माध्यमातून बेहतर भारत ही संकल्पना साकारली जाते. या संकल्पनेअंतर्गत इचलकरंजी विधानसभा NSUI तर्फे काँग्रेस भवन इथे युवक मेळावा पार पडला. या मेळाव्याला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग असल्यास किंवा कला आणि क्रीडा अशा क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं आता होम स्कूलिंगचा नवा पर्याय उपलब्ध करून दिलाय. येत्या 10 तारखेला महाराष्ट्रात खुलं शालेय बोर्ड स्थापन करून त्याचा श्री गणेशा केला जाईल. तर राज्य सरकारनं राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर मुक्त शिक्षण बोर्ड करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही 5वी, 8वी आणि 10वीची परीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचं पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केलं असलं तरी अध्यापक सभेनं मात्र या निर्णयाला विरोध केलाय. हिंगोली शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरनं पैसे उकळण्यासाठी मृत्यू झालेल्या बाळाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात पाठवलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्या बाळाचा 3 तासांपूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितल्यानं ही बाब उघड झाली. 14 दिवसांच्या बाळाचा मृत्यू अगोदर उपचार करण्याचं झालेलं बिल वसूल करण्यासाठी या डॉक्टरनं बाळाच्या नातेवाईकांशी खोटं बोलत पैसे उकळले. या घटनेमुळे हिंगोली शहरात खळबळ माजली आहे. पाटण शहरातील लायब्ररी चौकात दिवसाढवळ्या माजी सरपंच नारायण डिंगे यांच्यावर भीमराव देवकांतनं मद्यधुंद अवस्थेत कोयत्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भीमराव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर देवकांत स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. बीड शहरातील आडत मार्केटमध्ये काही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आले. मात्र हा शेतमाल नेमका कोण घेणार या कारणावरून 2 व्यापारी गटात वाद होऊन वादाचं रूपांतरण दगडफेकीत झालं. या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील भिसी येथील काही शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून उपोषणाला बसले. दरम्यान आंदोलक शेतकरी नेते निलेश राठोड यांची प्रकृती खालावल्याचं कारण पुढे करत भिसी पोलिसांनी एक रुग्णवाहिका उपोषणस्थळी बोलावली आणि निलेश राठोड यांना बळजबरीनं आत कोंबलं. या झटापटीत राठोड यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. यावेळी काही दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत. आंदोलक शेतकरी राठोड यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध केलाय. मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं सांगत भिसीच्या ठाणेदारांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मीरा रोडच्या पार्क व्ह्यू बार आणि रेस्टॉरंटमध्ये बिलाच्या वादातून एक जवान आणि त्यांच्या 2 मित्रांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी गुन्हा नोंद करून 8 ते 10 हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. चंद्रपूरमध्ये मूल चंद्रपूर मार्गावरील केसला घाटात भरधाव कारनं झाडाला दिलेल्या धडकेत महिलेसह 2घांचा मृत्यू झालाय. 3 जण गंभीर जखमी आहेत. मृत आकांक्षा यांचे पती सचिन माळी हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक असून नक्षलविरोधी मोहिमेत कार्यरत आहेत. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील गौराईपाडा परिसरामध्ये बुधवारी दुपारी ऍक्सिस बँकेच्या व्हॅनमधील अंदाजे 38 लाखांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. बँक कर्मचारी बँकेत जाताना अचानक 2 अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांवर बंदूक ताणली. बंदुकीतून एक गोळी देखील झाडली. त्यानंतर सुरक्षा रक्षकावर रॉडनं हल्ला करून बॅग हिसकावून ते पसार झाले. वाडा शहरात भांडी पॉलिश करून देतो असं सांगत 2 तरुणांनी भुरळ घालून गंधे कुटुंबाचे 10 तोळे सोनं लुटून बोबारा केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी त्या फुटेजद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. डहाणूचे नगरसेवक आणि डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे संचालक भाविश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. 2 आरोपींनी डोळ्यात स्प्रे मारून देसाई यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र देसाईंनी बॅग न सोडल्यामुळे त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यातील एक गोळी देसाई यांना स्पर्शून गेली असली तरी सुदैवानं त्यांना गंभीर इजा काही झाली नाही. मुंबईच्या पायधोणी परिसरातल्या एका दुकानात काम करणाऱ्या नोकरानं जवळपास 23 लाखांच्या लाकडांची चोरी केली होती. 20 वर्षांचा राशिदुद्दीन मतिऊर रेहमाननं अगरवूड हे लाकूड अत्यंत महागड्या लाकडाची चोरी करत तो पसार झाला. 1 महिन्याने या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
मुंबईच्या सांताक्रूजमधील एका इमारतीत पोलिसांनी धाड टाकत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या संख्येनं मोबाईल आणि एक लॅपटॉप, मोबाईल कम्युनिकेटर जप्त केलाय. या चौघांना कोर्टात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2016 साली पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या आणि या प्रकरणाचा एकमेव साक्षीदार असलेल्या सुंदर बलवंत सिंग यांनी दिवा इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुंदर सिंग यांचं पत्नीसोबत भांडण झालं होतं. पत्नी घर सोडून निघून गेल्यानं आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अहमदनगरला सुपा एमआयडीसी शुभम इंडस्ट्रीजमध्ये रिअॅक्टरमध्ये ब्लास्ट झाला. यात 4 कामगार किरकोळ जखमी झालेत. या ठिकाणी टायर जाळून ऑइल तयार करण्यात येतं. या टायरचा वास येऊ नये यासाठी एक टँक बनवण्यात आली होती. मात्र यामध्ये गॅस जास्त प्रमाणात तयार होऊन त्याच्या प्रेशरनं टँकचा ब्लास्ट झाला. तीव्रता त्याची कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही. 3 वर्षीय रेयांश दारुवालानं सातमाळा पर्वतरांगेतील चांदवडच्या धोडप किल्ल्यावरती यशस्वी गिर्यारोहण केलं. 8 दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत त्यानं हा किल्ला सर केला. अशा प्रकारचं गिर्यारोहण करणारा रेयांश हा बहुधा देशातला पहिलाच बाल गिर्यारोहक असावा. सवर्णांना 10% आरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. आता ते राज्यसभेत मांडलं जाणार आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिल्या जाणाऱ्या 10% आरक्षणाचा लाभ देशातील गरीब मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही मिळणार असल्याचे केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर होणं हा देशासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे. त्यामुळे आता समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. काँग्रेसनं वॉकआउट केलं. बांगलादेश, पाक, अफगाणमधल्या गैर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार असल्याचं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथी कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्या तामिळनाडूच्या आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हे भारत दौऱ्यावरती आले. त्यांनी राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर एक पोस्टर लागलं असून त्यावर राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा फोटो आहे. पोस्टरवर लिहिलंय, चौकीदार नहीं वफादार चाहिए, अब की बार महागठबंधन की सरकार चाहिए. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिसे पेने यांची भेट घेतली. उभय देशांदरम्यानच्या संरक्षण तसंच व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलंय. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील पहिला फोल्डेबल टीव्ही सादर केलाय. हा सिग्नेचर ओएलईडी टीव्ही वापरत नसाल तर त्याला बॉक्समध्ये घडी घालून सुद्धा ठेवू शकतो आपण. क्रेडिट तसंच डेबिट कार्ड व्यवहार सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं आरबीआयनं नवीन टोकन पद्धती अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कार्डचा पूर्ण तपशील उपलब्ध न होता केवळ थर्ड पार्टीला कोड उपलब्ध होणार आहे. फायझर या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी भारतातील 2 प्रकल्प बंद करणार आहे. राज्यातील औरंगाबाद आणि तामिळनाडूतल्या इरंगट्टुकोट्टे येथील हे युनिट बंद करण्यात येणार आहे. 2019 मध्ये वॅगनारची नवीन कार लॉन्च होत असून या कारची वैशिष्ट्ये जुना कारपेक्षा अधिक असून त्यामुळे कारच्या या नव्या मॉडेलला अनेक जणांची पसंती मिळते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल 8.74 लाख कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 14.1% वाढ झाली आहे.